वैमानावर इमानदारीने सांगा, प्रवास वैमानावर नाही महाराज, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे बापू त्या प्रवाशाला उतरावं लागतं. कधी कधी आजोबाच्या आधी नातवाचे तिकीट संपले. नैसर्गिक नियम आहे, नातवानी प्रेत यात्रेला हजर राहावं आजोबाच्या. पण 22 वर्षाचा जवान नातू मरतो आणि 92चं म्हातारं मान हलवत काठी टेकत स्मशानात जातं यात्रेत. का? तिकीट संपलं. तिकीट संपलं, उतरावं लागतं. म्हणून आम्ही ज्याला समजतो मरण, संत त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. एका गावामध्ये सगळे बरोबर वेळेत संपवतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या ठरल्याप्रमाणे चाली होतील, दुसऱ्या तिसऱ्या सगळे होईल आणि जेव्हा कीर्तन संपेल तेव्हा 9 वाजतील. एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल बावीस वर्षाचा तरणा बांड पोरगा मरून पडलाय गावामध्ये. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अख्खं गाव रडत होतं. लालासाहेब, लेकर कडेवर घेतलेल्या महिला, म्हातारे काठी घेतलेले, लहान मुलं, तरुण मुलं, अख्खं गाव. तिथं भगव्या वेशाचे एक महात्मे आले. सहज विचारलं, केहू जी, बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गांव वाले रो रहे, बात क्या है? हमारे गांव का इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को इकलौता था, शादी भी नहीं हुई थी, गुजर गया. मग ते एकुलतं एक मेलं म्हणता, तर तुम्ही गावचं गाव का रडता? ते घरापुरतं लेकरू नव्हतं महाराज, असं गुणाचं होतं. झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या नाही तर वाड्यात पाहुण्याच्या आधी चहा पाणी द्यायला हजर असायचं. पूर्ण सेवा करायचं. प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातलं लेकरू गेलं म्हणून गाव रडतं. महात्मे म्हणाले, मग त्याच्या मरणानं जर तुम्ही अख्खं गाव रडता तर मायबापाला एकटंच आहे म्हणता, त्याच्या मायबापाची काय अवस्था असेल? इथं का बाता मारता महाराज? डेड बॉडी जवळ जाणार, कळेल अवस्था. म्हणून ते महात्मे डेड बॉडी जवळ आले. डॉक्टर साहेब, मायबाप वोक्सावोक्षी रडत होते. क्यों रोते हो बाबा? इकलौता बेटा था महाराज, शादी भी नहीं हुई थी, कुल का वारिस, गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो बाबा. गुजर गया महाराज, ऐसा बुरा मत बोलो. और गुजर गया, ऐसा बुरा मत बोलो. आम्ही काय वैरी आहो का महाराज? लेकरू मेलं म्हणून सांगतोय बुरा मत बोलो. ऐसा बुरा मत बोलो. अहो, डॉक्टरनी सांगितलं साहेब, 6 तास झालं महाराज पोर मरून पडलं, तुम्ही म्हणता बुरा मत बोलो. ऐसा बुरा मत बोलो. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. लक्षात घ्या. मी का सांगतो? आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. दुसरं, आणि आम्ही ज्याला मरण समजतो भरत, त्याला महात्मे माहेरा जाणं समजतात. आता इमानदारीने सांगा, आनंद कधी होतो? सासरी जाताना का माहेरी? बोधले बाबा, रडारड चालती कधी? सासरला जाताना. आईच्या गळ्याला, पप्पाच्या गळ्याला, दिदीच्या, भैयाच्या रडारड. माहेरी जाताना बापू सासूच्या गळ्याला, सासऱ्याच्या गळ्याला, ननंदेच्या. अरे बघत नाही, बॅग उचलली का जाऊन बसली भावासोबत गाडीत. जेवढा आनंद मुलीला माहेरी जाताना होतो, तेवढा आनंद आमच्या संताला हा देह सोडताना होतो. आपुल्या माहेरा जाईना मी आता, माहेरा जाईना मी आता,
प्रवासाचा पूर्णविराम म्हणतात. दुसरं एक त्याला माहेरा जाणं म्हणतात. आणि आनंद होत असतो तो माहेरा जाताना. आता आपण जे आलो ना, हे सासर आहे डॉक्टर साहेब. इथे नांदायचं आहे. आनंद भोगायचा ते ठिकाण माहेर आहे, नांदायचं आहे ते सासर आहे. येवणी वराटीनी बैसल्या टेकी, वराडीनी बैसला टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. हे सासर आहे डॉक्टर साहेब. कोण तो नवरा नाही ओळखी भरत. आणि ओळखी जर असती तर प्रश्न विचारला असता का, मी कवनाची मज सांगा गो, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आया वराडी, वराड जर ओळखी असती तर प्रश्न विचारला असता का, मी कवनाची मज सांगा कोणी, वराड आलिया वराडिनी, कवण ते वरमाय, कोण तो वरबाप, कोण तो नवरा, कोण तो मंडप. वराड नव्हे स्वप्न गे माये, बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. आता जे आलोय ना आपण, हे जीव वधू आहे. आणि जीवरूपी वधू नांदायला आली ते हे क्षत्र आहे. आपण नांदायला आलो. नांदायचं असते ते सासर आहे. आणि आनंद भोगायचा असतो उंदरीकर ते माहेर आहे. पुन्हा सुटसुटीत पहा, बापू जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव लालासाहेब सासर आहे. जिथे आपल्या भाषेत पप्पा आहे, मम्मी आहे, दीदी आहे, भैया आहे, ह्या भाषेत त्याचं नाव माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. एवढा शब्द आला की भीमसेनजी जोशी डोळ्यापुढे येतात. अरे किती दिग्गज झाले गायक जगाच्या पाठीवर, पण बापू दोन गायक चंद्रसूर्य असेपर्यंत अमर आहे. एक लता दीदी मंगेशकर आणि भीमसेनजी जोशी. काय कारण? कारण शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर आहे.
त्यांनी गायन केलं बोधले बाबा. रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना. आमच्याही संतांनी ते शब्द वापरले, पण संताच्या भाषेत वापरले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह. भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल. म्हणून अमर विठ्ठल विठ्ठल. अगदी थोडक्यात सगळे बरोबर होईल. भारत देश सगळे बरोबर होईल. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. बहीण चंद्रभागा आहे, भाऊ पुंडलिक आहे, माय रुक्माई आहे आणि बाप पांडुरंग आहे. ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव माहेर आहे. माहेर संताचे. संताचे नामया स्वामी केशवाचे पंढरीये माझे माहेर साजणी. ओविया कांडणी गाऊ गीती जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. माझ्यापेक्षा जास्त पाठ तुम्हाला माहेर. पुन्हा एक इथे पारतंत्र्य आहे बरं का. बरं सासरला सर्वाच्या नंतर झोपावं लागतं, सर्वाच्या आधी उठावं लागतं. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, पतीचं जेवण, दिराचं जेवण, नंतर हे जेवण. मग त्यांचं अंथरूण पांघरून तिच्या उशाकडे तांब्या भरून, सासऱ्याच्या उशाकडे तांब्या, तिची काठी, याची बॅटरी, तिचा पानाची पिशवी, याचा तंबाखूचा बटवा. याच्यात रात्रीचे 12 वाजतात तिचे. आणि मग झोपती बिचारीन. उशिरा उठली की सासू अख्ख्या डिस्कळमध्ये फिरती. झोपून जाय अजून, आताच्या पोरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती. सास भी कभी बहू थी ना. याला म्हणतात सासर जिथे पराधीनता आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. 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 बाबा सासुरवा शिकले, बाबा सासुरवा सासुरवासी मज केले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. जिथे पराधीनता आहे, पारतंत्र्य आहे, त्याचं नाव सासर आहे. मुलगी माहेरी गेली न बोधले बाबा, किचन मध्येच असते. किचन मध्ये तिची मम्मी स्वयंपाक करते आणि हे जेवते सगळ्या परिवाराच्या आधी. आणि मम्मी लाड करते, गरम गरम आहे, जेवून घे बेटा. आणि तिथंच जेवते 8 वाजता. आणि पुन्हा म्हणते, आई
मी झोपते बरं का ग. जा जा. 8ला झोपली रात्री, सकाळचे 8 वाजले बापू तरी उठत नाही. तिचा भाऊ जातो गोंद्या गोंद्या आणि तिच्या अंगावरचं पांघरून काढतो. ताडे उठ, घाबरू नका, तिथलं सांगतो. ते आईला ऐकायला जात, ए गोंद्या, अरे सासरी त्रासली रे माझी ताई, इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. 8 वाजता. याचं नाव आहे माहेर. बापू, जिथे आनंद भोगायचा आहे, जिथे पारतंत्र्य आहे, ते सासर आहे. आपण सध्या सासरला आहोत, फक्त दृष्टिकोन बदललेला आपला. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. म्हणून आम्ही मरताना रडतो, ते जाताना दुसऱ्याला रडवतात, न स्वतः हसत जातात. का? मरण समजत नाही. समजतो. ज्याला महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात एक, आणि माहेरा जाणं समजतात. आलो निजाच्या माहेरा. संघटना व्हायला लागली बरं यांची. 3 झाले आता. हे 2-2.5 वर्ष होते तुम्ही 3 जण. शांत बसा, बोलू नका आपसात. आलो निजाच्या माहेरा. बरं का भरत, ते माहेरा जाणं म्हणतात त्याला.
जिथे ज्याचा जन्म होतो डॉक्टर साहेब ते माहेर, नांदायचं आहे ते सासर. ममय वंशो जीव लोके जीवभूत पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. ते प्रमाण सुरुवातीला होऊन गेलं. कार्य अपूर्ण राहिलं पण आयुष्य संपलं. बरं का बोधले बाबा? कोणाचं? संत नामदेवाचं. अगदी 2-3 मिनिटात सांगतो. आयुष्य कळसासे आले प्रमाण. कार्य राहिलं, आयुष्य संपलं. नामदेव महाराज वैकुंठाला असताना आठवण करून दिली देवानं. नामदेवा, कार्य अपूर्ण आहे ना, अभंग लिहायचे राहिले, पुन्हा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. कुठे जाऊ देवा? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ आहे. आपण तिथे जन्माला या. नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायण. नामा सोडून वैकुंठा कनकाईच्या पोटा. पण येताना बजावून सांगितलं बोधले बाबा, जातो अवतार घेतो देवा, पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात की नाही? राम बोलो भाई राम, राम नाम सत है सत बिना गत नाही. ती भानगड चालणार नाही. मग तुला यावं लागेल मला घ्यायला. कबूल करून घेतलं. चालेल. आणि कार्य संपलं. तुकोबारायचं पूर्ण आयुष्य 41 वर्षे 1 महिना 11 दिवस, म्हणायचं 42. पण 42व्या वर्षात पदार्पण आहे. आणि महात्मे कार्य संपलं म्हणजे थांबत नसतात. आणि उलट असं आहे बोधले बाबा, ज्याची समाजाला गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे. आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला ते सगळ्यांच्या 10व्याला हजर आहे. जिल्हा सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या, ते नाही मरत. अरे गरज आहे माऊलीची समाजाला, 22व्या वर्षी निरोप घेतला. गरज आहे तुकोबारायची, 41 वर्षे पूर्ण झाल्यावर 42 मध्ये पदार्पण झाल्यावर निरोप घेतात. कार्य संपलं आणि मग आठवण करून दिली. झालं. थोडा आहे आता, थोडा आहे बाबा. मोबाईल चालू असेल तर बंद करून द्या. होऊ शकते तसं. हा, बंद करून द्या. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा. नमस्कार माझी भाकावी करुणा, विणवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा, मुळे लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल, याकरता तुम्ही ज्याच्यावर बसतो तिथं वशिला लावा. गरुडाचे पाय हे सगळे पाठ असल्यामुळे स्पर्श करतो नुसता. ठेवी वेगवेगळ्या डोळी वेगळी आणावं, तो हरिमददिना ते उद्धारी. गरुड म्हणाला मी मोटरसायकल, किक मारल्यावर स्टार. ते झोपलंय ना अजून. मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जागे करतो पण काम होईल याची शाश्वती नाही, कारण प्रकरण आई साहेबाच्या हातात आहे. बरं का? हे पूर्वीपासूनची पद्धत आहे रमाकांत बापू. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहेर बाजूला हा साहेब आले साहेब आले साहेब. घरी आले की म्याव, काही करत नाही साहेब. त्याच्यात बरं का बोधले बाबा, साहेबांनी काम नाही केलं तर मॅडम कडून करावं लागतं. आणि याच्यात कास्तकार मंडळी हुशार असतात. कास्तकार फार हुशार. डिस्कळचा कास्तकार साहेब काम करेना म्हणून कळमला गेला. 2 पिशव्या भाजीपाला घेतला ताजा. टोमॅटो, काकडी, दोडकी, लौकी, दुधी भोपळा, कोशिंबीर, मेथीची भाजी, हिरवीगार
2 पिशव्या फुल भरल्या बोधले बाबा, आणि त्याला माहित आहे साहेब बंगल्यावर नाही ऑफिसला. हे चांगलं माहित आहे डिस्कळच्या कास्तकाराला. पिशव्या घेऊन बंगल्यावर गेलं. वॉचमॅनने अडवलं. कोण? कुठले? डिस्कळ. इकडे कुठं? वानोळ्या आणला. वानोळ्या घेतलं तिथंच कळमला. कास्तकार हुशार. मॅडमला सांगा शेतातला वानोळा आहे म्हणाव. आता वॉचमॅन आला. मॅडम ते डिस्कळचं एक शेतकरी हिरवागार भाजीपाला 2 पिशव्या फुल. हिरवागार भाजीपाला म्हटल्यावर महिलाच्या तोंडाला पाणी सुटतं. आण म्हणाव. आण म्हणा. आणलं. बसला. कुठला रे बाबा? डिस्कळ. काय तुझा परिचय? साहेबासोबत आहे. म्हणजे कशाबद्दल? 3 वर्ष झाले साहेब आमचं कामच करेना. कोणतं काम आहे? अमुक अमुक आहे. ठीक आहे काळजी करू नको. साहेब संध्याकाळी ऑफिसमधून आलंय की पहिलं तुझं काम करायला सांगते. उद्या सरळ ऑफिसला ये, तुझं काम झालेलं असेल. मॅडम म्हणजे साहेबाकडून बापू काम झालं नाही तर मॅडम कडून करून घेण्याची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीच्या हाती शिवावे काकुळाती, शिवावे काकुळाती, शिवावे लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकोळे. ती सर्वांसोबत वसिले लावून झाले आणि बरोबर देव आले. दशमीचा दिवस होता. चला तो कुबार आहे. थांबा देवा, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या. त्या दिवशी दशमी होती डॉक्टर साहेब, म्हणून अजूनही देहू भागात त्याला कण्या दशमी नाव आहे. श्रीमंत किती असू द्या तरी त्या दिवशी तो कण्या करतो. आपल्या बंगल्यात, घरात, वाड्यात, झोपडपट्टीत कण्या दशमी. लालासाहेब ती कन्या दशमी. मग जेवण झालं. चला ना एकादशी आहे जागर करू आणि 12 सोडून निघू म्हणून थांबवला 1.5 दिवस. नाही तर दशमीला आलेला देव बीज साजरी करायचं काय कारण आहे? सुटली 12. चला. ज्या गावात राहिलो माय बापा कोणी येतंय का चौकशी करतो. खूप प्रेम केलं माझ्यावर गावकऱ्यांनी. हे संताचं हृदय आहे डॉक्टर. खूप प्रेम केलं. अरे गावात राहू दिलं नाही. मंबाजी बुवानं काठीनं बदडलं. दुष्काळ आटला. सावकारकी बुडाली. बायको स्त्री एक अन्न अन्न करता मेली तरी संत हृदय म्हणतंय मी ज्या गावात राहिलो गावकऱ्यांनी प्रेम केलं. कोणी येतंय का चौकशी? फिरले. अरे कोणी येता का रे वैकुंठाला? लोक म्हणले बिघडला बाबा, मेल्यावर लिहायचं असते फोटोमध्ये वैकुंठवासी. हे आताच म्हणतंय चलायचं का रे वेडा तुका विचार करतो बडबड फार. कोणी येत नाही देवा. मग चला ना. मला असं वाटतं काय होळीचा सण आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. होळी झाली आता चला. आता प्रतिपदा आज एकदा चक्कर मारतो. चलायचं का रे? कोणी यायला तयार नाही. मग बीजेला फायनल झालं. दशमीला आलेला देव बीजेपर्यंत थांबवला म्हणून ते प्रमाण आहे. वाडवेळ झाला उभा वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. जेवढे जमलेले होते प्रमाण सुरुवातीला होऊन गेलं. ते महाराजांनी म्हटलं ते योग्य होतं पण थोडं आम्हाला एवढ्यात पाहिजे होतं बस एवढंच. ठीक आहे ठीक आहे. तरी वेल्डिंग केलं आपण. जेवढे तुम्ही आहात ना खूप प्रेम केलं. काय माझं चुकलं असेल तरी कृपा करा. आम्ही जातो तुम्ही डॉक्टर मंबाजी बुवानं काठीनं बदडलं. गावात राहू दिलं नाही लालासाहेब. भंडारा डोंगर तिथं उपद्रव, घोराड्या डोंगर तिथं उपद्रव, भामचंद्र. तरी खूप प्रेम केलं. हे संताचं हृदय आहे. खूप प्रेम केलं. मी त्या दिवशी सांगितलं
आमचे आताचे संत म्हणजे चाकरवाडीची माऊली. दया करणे जे पुत्र असी त्याची दासा आणि दासी. उंदरेकर माऊली गाडी काढायचे तो मातंग समाजाचा सीताराम. त्याच्या झोपड्या पुढे न्यायचे. चला ना सीताराम बुवा. ज्या माऊलीच्या पुढे लाईन लागली दर्शनाची ते सीतारामच्या झोपड्यात जाऊन म्हणतात चला. दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. खूप प्रेम केलं. माझे काही चुकलं असेल तरी कृपा करा. आणि जे आता हजर नाही संध्याकाळी भेटतील गावकरी त्या सर्वांना सांगा. सगळ्या सांगावी विनंती माझी. कृपा असू द्यावी जे पुढे होते त्यांना. पण जे आले नाही संध्याकाळी भेटतील त्या ग्रामस्थांना म्हणाव जाताना तुकोबारायाने तुम्हाला नमस्कार सांगितला. सगळ्या सांगावी विनंती माझी. अरे जातो 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 म्हणताय तुम्ही 8:15 वाजले. जाता कुठं? आपुल्या माहेरा. प्रमाण ते आधी होऊन गेलं. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संत हाती आला. नुसता निरोप आला नाही, माझ्या बापानं कबूल केलं होतं की तुम्हाला घ्यायला येईल. तुका म्हणे आता येतील न्यावया. ठरल्याप्रमाणे माझा बाप मला घ्यायला आला आणि जिथून मी आलो तिथं वापस घेऊन गेला. म्हणून शेवट तो भला शेवट तो भला
जिथून आलो तिथे परत यायला मिळालं म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला. ठरल्याप्रमाणे बापानं कबूल केलं. बाप कोण? बस पिता हमस्य जगत. कबूल केलं शेवटच्या दिवशी घ्यायला येईल. त्याप्रमाणे माझा बाप घ्यायला आला आणि जिथून मी आलो तिथं घेऊन गेला म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा. पण एवढ्यावर गोड नाही. थांबा, तिसऱ्याला टपूनच असं तसं नाही चालत. तोच प्रसंग आधी आला असता तर शेवट तो भला याला वेल्डिंग झालं नसतं. म्हणून ते ठरलेलं आहे. आमचं स्वतंत्र चिंतन आहे. कोणाला पटो नाही पटो. विठ्ठल विठ्ठल घाई करू नका. ते नाही, ती घाई करू नका. ते बरोबर होईल. आता आपण कुठं पहिल्या दुसऱ्यात चालू आहे. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. पण एवढ्यावर गोड झाला नाही. माहेरा आल्यावर माझ्या बापाची भेट झाली म्हणून गोड झाला. बेटी रखमा हिच्या वरा. बाप आहे. बाप कोणाला म्हणतात? बोधले बाबा, आईच्या मिस्टरला. सर्वांना पाठ आहे शब्द. आईच्या मिस्टरला बाप म्हणतात. म्हणून माऊलीची भाषा पहा. पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला शिकवल अशी पद्धत आहे. बाप कोण? आपल्या आईचा पती. आईचं नाव काय? रुक्माई. तिचा पती कोण? विठ्ठल. तो आमचा बाप. बाप रखमादेव रो विठ्ठलाची भेट. बाप रखमादेव विठ्ठलाची आमच्या आईचा मालक. तुमची आई रखमादेवी. तिचा वर, त्याचं नाव विठ्ठल. एवढी सोपी. बाप रखमादेवर विठ्ठलाची भेटी. आलो निजाच्या माहेरा. पण आनंद झाला बाप भेटला म्हणून. बेटी रखमा हिच्या वरा. खरा आनंद बापाच्या भेटीत असतो. बोधले बाबा. माय प्रेम करतेच, त्याबद्दल वाद नाही. पण काकणभर जास्त प्रेम बाप करतो. माझ्या बोलण्याचा इथल्या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. विनंती आहे, आपले डोळेच बंद करा. डोळे बंद करून प्रत्येक माऊलीला आव्हान आहे, तिनं आपला आपला बाप आठवा. मग कळल बापाचं प्रेम. एका वाक्यात सांगतो डॉक्टर साहेब, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम, एवढं प्रेम. तो प्रसंग पहा, मुलीला वाटे लावण्याचा. एरवी जर पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग आहे उंदरीकर, जेव्हा 25 वर्षाची ताई बासिंग बांधलेली पहिली बापाजवळ येऊन माय तोंडावून लेकराच्या हात फिरवते, तशी 25 वर्षाची मुलगी पप्पाच्या तोंडावून. आणि एवढंच म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी,
खूप धावला. तुम्ही फाटके कपडे घातले पण आम्हाला शाळेचे ड्रेस शिवून दिले आणि पुन्हा नवीन कपडे दिले. तुम्ही उपवासी दिवसभर राहिला पण जेवण घालून दुपारचा डबा शाळेत बांधून दिला. माझी प्रार्थना आहे बाबा, तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्या जब घर छोड़ती है अपने पिता की भलाई चाहती है. जेव्हा मुलगी वाटे लागते ना तेव्हा बाप भिंतीवर थाड थाड डोकं बदलून घेतो. मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची सर्व सहन करेल, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून कोणी बोलू द्या भरत, मग पहा उभी राहते. बरं का सासूबाई, सांगून ठेवते तुम्हाला, मोल मजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जतदार आहे. एक दिवस रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार मला, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. डॉक्टर साहेब बापाला खाली टाकतात मरायच्या वेळेला, मुलं भोवताल बसतात आणि बाप शेवटच्या घटका मोजतो तेव्हा. पोरं मरतो आता, तुमचं सर्वांचं चांगलं आहे बरं, पण मी मरताना दुःखी आहे. कारण माझी ताई सासरी खूप त्रास आहे तिला. तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही तुमच्याजवळ, पण सासरी जायच्या आधी अर्धा तास माझ्या खोलीत येऊन बसायची, आतून कडी लावायची आणि म्हणायची, बाबा आता मनातलं बोलते, सहन होत नाही मला, शेवटची भेट समजा, इकडून गेल्यावर आत्महत्या करते या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा मला कल्पना आहे तुझ्या सासऱ्याचा त्रास, सासूचा त्रास, तुझ्या पतीचा त्रास कल्पना आहे. पण एक लक्षात ठेव बेटा, दुःख जीवनात येतं ना ते पाहुणं म्हणून येत असतं. आणि पाहुणे मुक्कामी नसतात बेटा. फक्त फरक एवढाच आहे, काही पाहुणे उशिरा जातात, काही लवकर जातात. दुःख जाणार आहे बेटा, पाहुणा आहे. पण तू काय करतेस, रात्री 12 वाजता सूर्य दिसला पाहिजे म्हणतेस. नाही, 6 तास थांबताई. सकाळी तांबडं फुटलं का 6 तासांनी सूर्योदय आहेच, फक्त 6 तास. तुझा सासरा, तुझी सासू, तुझे पती तुला त्रास देत असेल, पण भविष्य दिसतंय मला. तुझ्या पोटी आलेले 2 लेकरं गुणाचे आहे. माझे नातू, माझ्यावर विश्वास ठेव, तुला काच्याच्या भांड्यासारखे सांभाळतील म्हातारपणात. माझ्यासाठी जगली रे ताई, माझ्यासाठी. कोणीतरी जा माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या, मग मरू द्या. हा पिता पुत्रीचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. म्हणून माहेरा आल्यावर खरा आनंद होत असतो बापाच्या भेटीमध्ये. भेटी रखमाईच्या, बापाच्या भेटीतला आनंद आहे. नाहीतर हे सगळे आता आईचं कौतुक चालू आहे, ठिकठिकाणी आहे, केलंही पाहिजे, पण बापाकडे का दुर्लक्ष करता? त्याचं कुठं प्रेम कमी आहे उंदरीकर? बापाचं प्रेम कुठं कमी आहे? आई प्रेम करते, बापही, पण आईचं समाधाला दिसतंय डॉक्टर, बापाचं लपून असतं. एवढाच फरक आहे. ते मुलगा आजारी पडला दवाखान्यात, डॉक्टर साहेबाला अनुभव आहे. यांचे पेशंट म्हणजे सोयाबीन कापणारे. ज्याला कोण नाही त्यानं जाधवर साहेबाकडे जायचं. ते आजारी पडला मुलगा तर माय कॉड जवळ बसते दवाखान्यात, तोंडावून हात फिरवू तोंडावून हात त्याला हिंमत देते. हे सगळ्या समाजाला दिसतंय रमाकांत बापू. पण त्याच वेळी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत येरझारा घालणारा बाप दिसत नाही. हे लक्षात ठेवा. वाटे लावताना सगळी रडारड चालती, माय लेकी रडतात, तेव्हा सगळ्या गावातल्या महिला रडतात आणि मग कौतुक चालतं. केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे मुलीवर, केवढी रडती. कोण नाही म्हणतंय, प्रेमच आहे. अरे पण तुम्ही घरात जा ना, त्याच वेळेला काय दिसल? त्या मुलीचा बाप भिंतीच्या कोपऱ्यात बसून असेल, तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या हातात उपरणं असेल, उपरणात तोंड खुपसून लेकीच्या 25 वर्षाच्या आठवणीनं बाप उपरणं भिजेपर्यंत रडत बसला असेल. आणि त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फक्त आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. म्हणून आलो निजाच्या माहेरा.
पण आनंद कधी झाला? माझा बाप भेटला, भेटी रखमा हिच्यावर. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे मुलीचं आणि बापाचं. म्हणून जीव ही वधू आहे. तिकडे कोण बोलतंय रे सर? त्यांना काही देणं घेणंच नाही का कीर्तनाचं? काय असेच रिकाम टेकडे येतात तंबाखूला चुना, असंही आहे काय? ठीक आहे, ठीक आहे, झालं झालं म्हणा थोडा अर्धा तास. मला वाटलं आता बंद होईल, नंतर बंद होईल. इकडे लोक ढसाढसारत नाही, त्याचं चाललंय व्याख्यान काय चाललंय ते. ठीक आहे, एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि सर्व चाली सहित बरोबर निवेदित होईल. अजून वन्स मोर चालू आहे. मला काही वैतागला नाही महाराष्ट्र बाबा. आता 70 लागलं तरी अजून 20 वर्ष तरी कार्यक्रम करायची इच्छा आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी थांबायचं आहे, खेळ मोडू द्यायचा नाही बरं का? कारण तुम्ही पाहिजे ना प्रेम करणारे आमच्यावर, तुम्ही पाहिजे. ठोंबरे पाटील तुम्ही नसल्यावर मग आम्ही कीर्तन कोणाला सांगा? लालासाहेब तुम्ही पाहिजे. सगळा मेळ आहे, बस आनंद आहे. नाही तर थोडस 1 मिनिट घेतो बाबा. 2 वर्षाचा काळ भरत आठवा कसा गेला? 2 वर्ष कसे गेले? अरे केवढे आपल्या आपल्या क्षेत्रातलेही माणसं, आमच्या इंगळे बाबासारखे, आज गरज होती समाजाला संप्रदायामध्ये. इंगळे बाबा गेले, भागवतानंदगिरी, वाणा उत्पात, रामदास महाराज कैकाडी, दूत महाराज, मोठे मोठे महात्मे, आमचा निर्गुण बाबा परळीला राहायचा. सगळे गेले, सगळे गेले. एक काळ गाजवला ज्याने विठ्ठल महाराज साबळे मृदंगाचार्य. दुर्दशा अशी सकाळी 9ला गेला बाबा. 1 तासानीच बायको गेली आणि 2 तासांनी वहिनी गेली. त्याची 3घाला एका चितेवर 7 डेड बॉड्या एका एका चितेवर पेटवल्या. अजून काही घराला कुलप आहे. एका घराची अवस्था, 3 भाऊ, 3घाला पत्न्या 3, पण 3घात एकच मुलगा, गडगंज श्रीमंती. त्याचं लग्न झालं नुकतंच. 3घात एकच मुलगा, त्याचं लग्न झालं. एका दिवशी 3 भाऊ मेले, त्यांच्या 3 पत्न्या मेल्या आणि तो मुलगा मेला. ती 24 वर्षाची मुलगी त्या वाड्यात कुंकू पुसून एकटी आहे. अशी दुर्दशा कोरोनाने केली. जरा विचार करा. मुलगा जायचा दवाखान्यात, डॉक्टरच्या पाया पडायचा. डॉक्टर साहेब तुमचा नियम आहे ना, डेड बॉडी द्यायची नाही. देऊ नका साहेब. फक्त एक प्रार्थना आहे, बाप आहे माझा, त्याची इस्टेट खातोय मी, जन्म दिलाय मला. एकच प्रार्थना आहे डॉक्टर, एकदा माझ्या जन्मदात्या बापाचं तोंड पाहू द्या साहेब, दुसरं काही नको. तरी दाखवत नव्हते. एवढा काळ आपण भोगला, 2 वर्षाचा बोधले बाबा. मग पुन्हा आपल्या भेटी परमेश्वरानं होऊ दिले. आता केवढी कृपा आहे पांडुरंगाची. मग यातून काय शिकायचं आपण? ठोंबरे पाटील, अरे काहीच घेऊन जायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करायचं उंदरीकर, दुसरं काहीच घेऊन जायचं नाही. पुन्हा तुम्ही सगळे पाहिजे म्हणून मी वाढवले. बोधले बाबा, त्यांची आई माझ्या घरी, दोघी एकमेकीच्या गळ्याला बिलगल्या, फोटो काढल्या. आईला घेऊन आलते ना तुम्ही? आईच्याही कार्यक्रमाला मी आलोच होतो. आनंद आहे. संताचं घराणं आहे. आज पुण्यतिथीचाही दिवस आहे. बाबाचं दुपारी झालं, आमचं संध्याकाळी. बरोबर योग आला. एकदा ते बाजूला गेलो मी. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, नंतर तुमच्या नियमाप्रमाणे चाली होतील आणि नियमाप्रमाणेच सगळं येईल बरं का? भरत देश सगळं. एकदा हात वर करा. शूटिंग वाले फोटोग्राफर उठणार. हा जुना इंग्रजाच्या काळातला मी, हा ना, इंग्रजाच्या काळापासून आहे हा तुमचा. हे काढणं, हात काढणं, हात दुखायच्या आधी. माझ्याकडे काय बघतो हे हाच आहे. उद्या पेपरला आता लाईव्ह चालू आहे. सगळ्या भारत पाहतोय. हे आपलं ठिकठिकाणून फोन आले. मोठा सप्ताह आता असाच करायचा बरं का बोधले बाबा. हे सर्वांच्या साक्षीनं सांगतो. भागवी नाही करायची. हे असेच गुणवान, हे असंच सगळं दरवर्षी.
हे तर आहेतच आहे, आता काहीच करायची गरज नाही. सर संत भोगले बाबाची कृपा आहे. हा बस होईल होईल. पुढची परंपरा चालवणारे तुमचे तयार आहे वारसदार, काही कमी नाही. परमेश्वर आहे. आपले अण्णा महाराज कडक टोपीवाले. हात दुखले नाही ना? ठीक आहे. आता एका तालात विठोबा रखुमा एक हात वर. एकच टाळी, एक चिल्लर नाही. एक 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 थांबा. एक हात वर करा. एक ढोकचं कीर्तन, ठोक वाजवायची. एक असं, एक हात वर. एक माऊली महाराज देवदैठणकर आणि पाठीमागे श्रीराम महाराज पांचा. शेवट तुम्हाला, शेवट तुम्हाला, शेवट तुम्हाला, शेवट तुम्हाला, शेवट तुम्हाला, शेवट तुम्हाला, शेवट तुम्हाला,
बाळासाहेब महाराज देशमुख. पाठीमाग सगळे लोणीच्या माहेरा लोणीच्या माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा. अहो पाड झालंय 20च मिनिट राहिले ना आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा भेटी हो ठीक आहे भेटी रखमाईच्या वरा पांडुरंगाची भेट झाली पण त्याच्या भेटीत फायदा काय. परिहार झाला परिहार झाला परिहार झाला